हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्ड सेटचं कटिंग बघितलेलं. आताच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्ड सेटचं स्टिचिंग बघणार आहोत. जर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर चेक करा. तर आता आपण स्टिचिंग बघूया. तर सगळ्यात आधी ना मी कुर्तीचं स्टिचिंग दाखवते, त्यानंतर मी तुम्हाला पॅन्टचं स्टिचिंग दाखवते. तर आता आपण कुर्तीचं स्टिचिंग बघूया. तर हे कुर्तीचे ना फ्रंट भाग आहेत, हे बघा. फ्रंट भागाचे आपण 2 तुकडे करून घेतलेले असे. फ्रंट भागाचे आपण असे 2 तुकडे करून घेतलेले. आता ना ह्याला फिनिशिंग करून घ्यायचंय. मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे, तर हे बघा, अशा प्रकारे ना मी 2 पट्ट्या काढून घेतल्या. आता मी ह्याचं मेजरमेंट सांगते तुम्हाला. मी वरून आहे ना ही पट्टी घेतलीये 5.5 इंचाची आणि खालून सगळ्यात शेवटी मी घेतलीये 2.5 इंचाची. तर मग ही पट्टी आहे ना आपल्याला इथे फिनिशिंग करण्यासाठी लावायची असते. तर आता मी तुम्हाला सांगते मी हे 5.5 इंचाने कसं घेतलं. तर एक्स्ट्राचं एक कापड घेऊन आपल्याला ना ह्याच्यावर असं नेकवर ठेवायचंय. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं तुम्हाला हे नेकवर ठेवायचंय, हे बघा. ओके, असं ठेवल्यानंतर आहे ना इथून 2 इंच पुढे येईल एवढं मार्क करायचं आहे. इथून 2 इंच पुढे घ्यायचंय, गळा रुंदीपासून 2 इंच पुढे. आणि नंतर इथून पट्टी आहे ना 2 इंचाची घ्यायची आहे खाली आणि नंतर तुम्हाला क्रॉस कट करून घ्यायचंय. ओके, मग तुमची ही अशी पट्टी क्रॉस तयार होणार. आता ही पट्टी तयार झाली आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ही स्ट्रेट बाजू आहे ना ही गळ्याकडच्या साईडला येणार आणि ही जी बाजू आहे ही आतल्या साईडला येणार. तर अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायची. तर लावायच्या आधी सगळ्यात पहिलं तुम्हाला ही क्रॉस साईड आहे तिथे असं फोल्ड करून स्टिच घालायची आहे. क्रॉस साईड आहे ना तिकडे फोल्ड करून स्टिच घालायची आहे. तर मी आता पहिलं स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्यानंतर मी ही पट्टी सरळ साईडने अशी ठेवणार. चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवेन, बरोबर गळ्याला सरळ साईडने अशी ठेवणार. आणि त्याच्यानंतर हा गळा आहे ना ह्या गळ्याला शिलाई मारून घेणार. हे बघा, ह्या गळ्याला आणि असं स्ट्रेट खाली. बघा, मी पट्टी ही खाली ठेवली आहे पट्टी, त्याच्यावर मी हा भाग ठेवलाय असा गळ्याचा. आणि स्टिच कसं करणार बघा, नीट पुन्हा दाखवते. आता स्टिच कसं करणार बघा, ह्या असं एक दाबाच्या अंतराने गळ्यापर्यंत येणार आणि इथूनच कंटिन्यू मी असं पूर्ण खालीपर्यंत स्टिच करणार. खालीपर्यंत ह्या पट्टीला स्टिच करणार. त्याच्यानंतर एक्स्ट्राची पट्टी मी काढून टाकणार. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवते कसं स्टिच करते ती. चला, आता ही जी क्रॉस साईड आहे ना क्रॉस साईड वरून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आता ना हा नेक आहे आणि ह्याच्या मागे ही बघा मी अशी पट्टी लावून घेतलेली आहे. फोल्डेड साईड इथे आणि स्ट्रेट साईड अशी आहे. तर अशा प्रकारे मी इथे पट्टी लावून घेतली. आता आपण असं स्टिच करणार आहोत, नेक आणि ही सरळ खाली. तर आता मी स्टिच करून घेते. तर आता एक दाबाच्या अंतरावरून स्टिच करायचं आहे. इथे व्यवस्थित कॉर्नर घ्यायचं आहे आणि आता स्ट्रेट खालीपर्यंत स्टिच करायचं आहे.
हे बघा मी इथे अशा प्रकारे स्टिच करून घेतलेला आहे। आता सेम अशाच प्रकारे मी दुसरा भाग पण स्टिच करून घेते। व्यवस्थित बघा, इथून मी अशी स्टिच करून घेतलेली आहे। मी जिथे बोट फिरवते ना तिथून मी स्टिच करून घेतलेला आहे। आता आहे ना मार्जिन सोडून आपण नेक कट करून घेणार आहे। हा, मार्जिन सोडून आपण नेक कट करून घेणार आहे। ओके, नेक कट करून घेतल्यानंतर नॉच मारायचे आहेत। पूर्ण नॉच मारायची गरज नाही आपल्याला, इथे फक्त ना नेकला तेवढे नॉच मारून घ्यायचे। आणि हा कोन आहे ना, हा कोन आहे तिकडे मी एक नॉच मारून घेते व्यवस्थित प्रकारे। हा बघा, हा कोन आहे इथे मी नॉच मारून घेतलाय आणि मी नेकला नॉच मारून घेतले। आता काय करायचं तर आपल्याला हे पलटवून घ्यायचंय। तर कोन व्यवस्थित काढून घ्यायचंय असा, त्यांना व्यवस्थितरित्या पलटवून घ्यायचंय। आणि आता ह्याच्यावरून दाब शिलाई मारायची आहे। दाब शिलाई मारताना आहे ना तुम्हाला जर वरून मारायची असेल तरी काही नाही, काही हरकत नाही, तुम्ही वरून मारू शकता। पण चांगल्या फिनिशिंग साठी दाब शिलाई मारताना ना ही अशी मारायची आहे, मार्जिन इथे आणि इथून दाब शिलाई मारायची आहे असं व्यवस्थित। आता ह्या कोणापर्यंत दाब शिलाई येईल, नंतर इथे थोडंसं मशीन उचलून ना पुन्हा खाली स्टिच करायचंय आपल्याला, कोणावर दाब शिलाई मारायला जायचं नाहीये। ओके, अशा आता मी तुम्हाला दाब शिलाई एकाला मारून दाखवते। मार्जिन खाली पाहिजे, ही पट्टी अशी मार्जिनच्या वर आणि यावरून बरोबर दाब शिलाई यायला पाहिजे बघा। कोणाकडे जिथपर्यंत येते आहे ना तिथपर्यंत मी दाब शिलाई मारून घेईन। इथे मी लॉक करून टाकते, त्याच्यानंतर मी उचलणार हे। आता कॉर्नरवर तर आपली दाब शिलाई बसणार नाही ना, त्यामुळे काय करायचे आता हे इथून उचलायचं आहे आणि पुन्हा इथून जिथून स्टार्ट होईल ना दाब शिलाई यायला तिथून मी स्टार्ट करेन। ओके, आता मी इथून दाब शिलाई मारायला स्टार्ट करेन। आता सरळ खालीपर्यंत दाब शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे ना मी मागून दाब शिलाई मारून घेतलेली आहे आणि असा ह्याचा लुक आला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता असा ह्याचा लुक आला आहे। तर तुम्हाला जर हवंच वाटतच असेल ना तर तुम्ही वरून पण दाब शिलाई एकदम फिनिशिंगने मारू शकता, काही हरकत नाही। ओके, आता सेम याच प्रकारे मी दुसरा पण रेडी करून घेते। अशा प्रकारे मी इथे दोन्ही गळे फिनिशिंग करून घेतलेले आहेत। ह्याचा लुक असा येतो, हा बघा, हे ना ह्याच्यावर ओव्हरलॅप होईल आणि ह्याचा लुक असा येतो। जर तुम्ही ना इथे स्टिच करून घेणार असाल ना तर तुम्ही इथे एक पट्टी लावू शकता, पण मला पट्टी लावायची नाहीये, मी एकमेकांवर असं थोडंसं ओव्हरलॅप करूनच घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल, हेवी साईज असेल ना तर तिथे इथे ना एक 2 इंचाची पट्टी लावायची एक्स्ट्रा आणि त्याच्यानंतर मग हे इथे ठेवायचं। पण मी डायरेक्ट स्टिच करून घेणार, मी हे एकमेकांवर ठेवून इथे बटन्स लावणार, त्यामुळे मी स्टिच करून घेणार नाहीये। ओके, हवं असेल तर तुम्ही एक पट्टी पण लावू शकता एक्स्ट्रा आणि ह्याचा लुक असा येईल। आणि आता ह्याला बॅक साईड जोडायची आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉलर लावायची आहे। पट्टी लावणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर लावू शकता। पट्टी लावल्यामुळे ना आतला भाग शक्यतो दिसत नाही। ओके, आणि आता मी मार्जिन जास्त सोडली आहे ना त्यामुळे मी थोडं जास्त असं ओव्हरलॅप करून घेऊन त्याच्यानंतर मी इथे बटन्स लावून घेणार आहे असं। अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे ना हे बघा, इथे आपल्याला ना हेमिंग करून घ्यायची, म्हणजे इथे पूर्ण आपल्याला हात शिलाई करून घ्यायची। हे जे ओपन आहे ना इथे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅक जोडायचे। बॅक कसा जोडायचा ते मी तुम्हाला दाखवते। आता आहे ना आपल्याला चांगल्या बाजूवर चांगली बाजू असं ठेवायचंय आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडचे शोल्डर आता मी जॉईंट करून घेते। हे बघा, चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवते आणि इथे मी जोडून घेणार आहे। तर मी इथे बरोबर ठेवून घेते चांगल्या बाजूवर चांगली बाजू 1/2 इंच। डबल स्टिच करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी दुसरा पण शोल्डर जोडून घेते। तर दाब शिलाई मारून झाली आहे, शोल्डर पण जॉईंट करून झालाय। आता आपल्याला आहे ना हा असा लुक हवाय ना इकडे, मग काय करायचंय तर कॉलर आपल्याला ह्याच्यावरून जोडावी लागणार।
मग सगळ्यात आधी काय करायचं, तर हे मोजून घ्यायचं किती आहे ते अंदाजे. तर इथे 1.25 ते 1.5 इंचापर्यंत इनफ आहे. ओके, इथून 1.5 इंच सोडायचं आणि सेम या साईडने पण 1.5 इंच सोडायचंय आणि त्याच्यानंतर इथून पूर्ण माप मोजून घ्यायचं. हे बघा असं कॉलरसाठी. इथे 17.5 आलेला आहे. ओके, आता आपण कॉलर कट करून घेऊया. कॉलर कट करण्यासाठी सगळ्यात आधी एक लाईन आखून घ्यायची स्ट्रेट. त्यानंतर जेवढं पण आपलं माप आलंय ना त्याचा हाफ करायचा. 17.5 आलेला ना, 17.5चा हाफ करायचा. हे बघा किती आलंय, तर 8.25 एक पॉईंट जास्त आलंय. मी 8.25च घेते इथे. 8.25 घेतलं मी, एक पॉईंट जास्त आलाय, मी घेतला नाहीये तो. ओके, तर इथे 8.25 घेतलं आणि त्याच्यानंतर मला ना 3 इंच ब्रॉड हवी आहे कॉलर. तुम्हाला मोठी पाहिजे तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता. 3.5 घेऊन दाखवते मी तुम्हाला. इथे तुम्ही 4 इंचापर्यंत पण घेऊ शकता. मी 3.5 इंच ब्रॉड घेतली आहे. तुम्ही 2.5, 3, 4.5 पर्यंत घेऊ शकता. आता तिथून मी 3.5 घातलं ना, तर मी इथून पण 3.5 घालेन. 2.5 घेऊ नका शक्यतो, 3 ते 4 मध्येच घ्या. 2.5 खूपच छोटी होईल. ओके, इथपर्यंत झाल्यानंतर ही जी ओपन साईड असते ना, तिथून काय करायचंय, तर ओपन साईडने 1 इंच इथून खाली घ्यायचंय, 1 इंच इथून खाली घ्यायचंय आणि त्यानंतर हे पॉइंट जोडायचे आहेत. मी दाखवते त्याप्रमाणे. ही बघा, ही अशी आपली कॉलर रेडी आहे. आता आपण कॉलर कट करून घेऊया. आता मी हे एक्स्ट्राचं फॅब्रिक घेणार. हे डबल फॅब्रिक आहे. हे बघा डबल आहे. त्याच्यावर मी अशी कॉलर ठेवणार. कॉलरच्या दोन्ही साईडने आपल्याला मार्जिन पाहिजे, पुढून पण आणि मागून पण. ओके, आता मी जर इथे एकदम ठेवली ना तर आपल्याला मार्जिन मिळत नाही, त्यामुळे मी ह्या साईडने ठेवली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेते. थोडा एक्स्ट्राच ठेवून मी कट करून घेतलंय. 2 पट्टे सरळ आपल्याला काढून घ्यायचे. इथून पण मी कट मारून घेणार, आपल्याला फोल्डेड नकोय. तर हे बघा, हे 2 भाग आहेत आणि ही कॉलर आहे. आता सगळ्यात पहिला काय करायचं, एक कोणता पण भाग घ्यायचा. असा कॉलर कापताना आधी मी तुम्हाला सांगते, हे असंच ठेवायचं आणि ह्याच्यावर आहे ना फोल्डिंग साठी आणि स्टिचिंग साठी आहे ना 1/2 इंच असं कापून घ्यायचं एक्स्ट्रा. ओके, आणि हे असंच ठेवते. हे मी नंतर दाखवते तुम्हाला कसं कापणार ते. आता मी ह्यातला एक भाग काढून घेते आणि ही खराब साईडला, ही कपड्याची खराब बाजू आहे, त्याच्यावर मी अशी कॉलर ठेवली आणि हा जो मी अर्धा इंच सोडवून घेतलाय ना, तो असा इथे मी फोल्ड करून घेणार. ओके, आणि इथे स्टिच करून घेणार. तर मी आता स्टिच करून घेते. हे असं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचंय. तर अशा प्रकारे मी इथे स्टिच करून घेतलाय आणि हा जो दुसरा भाग आहे ना, तो आहे, ही चांगली बाजू आहे दुसऱ्या भागाची. ह्याची चांगली बाजू पुन्हा मी ह्याच्यावर ठेवणार अशी बरोबर. हे जे आपण होतं ते फोल्ड करून घेतलं आणि हे एक्स्ट्राचं राहिलं ते आपण कॉलरला अटॅच करणार. ते पण नंतर कट करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित. आता मी हे असं ठेवणार आहे. काय करायचंय, इथून एक थोडंसं 1/2 इंच सोडायचंय आणि हे बघा इथून स्टिच करायला सुरुवात करायची. इथून 1/2 इंच थोडंसं सोडायचंय आणि इथून पूर्ण स्टिच करायला सुरुवात करायची. मी जिकडून पेन आखलाय ना तिथून मी स्टिच करून घेणार आहे. बघा
एकदम कडेने मी पूर्ण असं इथून आणि पुन्हा इथे पाव इंच सोडणार आणि इथे मी स्टिच थांबवणार. ओके, असं मी पूर्ण इथून असं इथून इथपर्यंत स्टिच करून घेणार आहे. तर आता मी स्टिच करून घेते. आता काय करायचं, तर हे एक्स्ट्राचं आहे ना, हे कट करून टाकायचं. एक्स्ट्रा कट करून टाकलं. आता इथे नॉच मारून घ्यायचे आहेत आपल्याला. कॉर्नरला व्यवस्थित नॉच मारून घ्यायचे. त्यानंतर हे पलटवून घ्यायचं. यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रेस पण करू शकता. कॉटन नसेल तर प्रेस करून घ्या. माझं कॉटन आहे, मी नख मारल्यावर बघा व्यवस्थित बसतंय, त्यामुळे मला काही ते प्रेस करून घ्यायची गरज वाटत नाहीये. हे बघा, हे असं व्यवस्थितरित्या बसलेलं आहे. आता काय करायचं बघा, हा हे आपलं आहे ना शिलाई मार्जिन आहे. मग आपलं शिलाई मार्जिन एवढं जास्त नसतं ना, त्यामुळे जेवढं आपलं शिलाई मार्जिन असतं ना एक दाबाचं, तेवढं आपल्याला हे कट करून घ्यायचंय. हे अगदी जास्त पण नाही ठेवायचे आपल्याला. जेवढं आपलं शिलाई मार्जिन आपण ठेवतो ना तेवढं कट करून घ्यायचंय आपल्याला. ओके, आता हे मी कट करून घेतलं. आता आपल्याला हे स्टिच करून घ्यायचंय. तर आता कॉलर स्टिच कशी करायची ते दाखवते. तर आता आपल्याला ना कॉलर लावायची. तर आपण काय करायचं, तर कॉलरचा मध्य काढून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे ना कॉलरचा मध्य काढायचा आणि त्याच प्रकारे ह्या भागाचा पण मध्य काढायचा, मागच्या भागाचा मध्य काढायचा. मध्य काढून झाल्यानंतर बरोबर मध्यापासून तुम्हाला कॉलर जोडायची आहे. मग हा भाग ना स्टिच मध्ये येता कामा नये, फक्त हा भाग स्टिचिंग मध्ये यायला पाहिजे. चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आणि मध्यापासून कॉलर अशी जोडून घ्यायची. पहिले या साईडने इथपर्यंत जोडायची, नंतर या साईडने इथपर्यंत जोडायची. तर आता आपण बघूया कॉलर कशी जोडायची. हे बघा, मध्यावर मध्य ठेवायचा असा आणि एक दाबाच्या अंतराने स्टिच करायचंय. हे स्टिच करून झाल्यानंतर इथूनच टर्न करून घ्यायचं आहे तुम्हाला. मागे जायचं इथूनच टर्न करून. आता इथे कॉलर लावून झालेली आहे. आता काय करायचंय, तर हे बघा, हे असं ओपन करून हे ह्याच्यावर कव्हर करून आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. हे असं ओपन करायचंय, हे ह्याच्यावर असं स्टिच ठेवायचंय आणि आता आपल्याला पूर्ण कॉलर अशी स्टिच करून घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे असं ओपन आहे ना, हे ह्याच्यावर असं कव्हर करून घ्यायचं आणि आता स्टिच करून घ्यायची. आता ना ह्याला कॉलर लावून घेतली. आता नेहमीच्या कुर्तीला जसे स्लीव्स लावतो ना, तसे ह्याला स्लीव्स लावून घेणार आहे. ओके, तर मी स्लीव्स लावून घेते आणि तुम्हाला दाखवते.
तर अशा प्रकारे ना मी इथे स्लीव्स जॉईंट करून घेतलेले आहेत हे बघा. आणि त्याच प्रकारे ना मी इथे काज बटन पण करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता काज बटन कसं केलं आहे ना ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जिथे आपला फोल्ड येतो ना तिथे मी पहिलं बटन लावलंय, त्याच्यानंतर मी 3.5 इंचाच्या अंतरावर ना पूर्ण बटन्स लावली आहेत. मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते थोडं, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हा ओपन होऊ शकेल असा केलाय मी, स्टिच केला नाहीये मधून. तुम्हाला जर ओपन करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्टिच पण करू शकता. ओके, हे बघा. तर इथे ना एक अर्धा ते पाऊण इंचाचा गॅप सोडून मी इथे बटन टक केले आहेत. आणि इथे बरोबर अर्धा इंचाचा गॅप सोडून मी इथे काच करून घेतली आहे. आणि अशा प्रकारे मी इथे काच बटन करून घेतले आहेत. ओके, तर आता आपलं काय राहिलंय, तर आता फिटिंग द्यायची राहिली आहे फक्त टॉपला. आणि आपल्याला खालून हा बॉटम फोल्ड करून घ्यायचा आहे. तर आता आपण फिटिंग देऊन घेऊया. मग फिटिंग द्यायच्या आधी काय करायचंय, तर साईडने आपल्याला पहिला पूर्ण जोडून घ्यायचंय, त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग द्यायची आहे. ओके, तर आता आपण साईड जोडून घेऊया. सेम याच प्रकारे मी दुसरं पण जोडून घेते. साईड जोडून घेतल्यानंतर आपल्याला ना हा जो खालचा भाग आहे हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. मधून सुरुवात करते डबल फोल्ड करायला. पूर्णपणे हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे राऊंड. अशा प्रकारे मी खालून पण फोल्ड मारून घेतले आणि साईड्स पण जॉईंट करून घेतलंय. आता आपण फिटिंग करूया. तर फिटिंग करण्यासाठी मी पूर्ण एकमेकांवर असं ठेवून ना डबल फोल्ड घालून घेते टॉपचा. अशा प्रकारे डबल फोल्ड घालून आता मी फिटिंगची मापं टाकेन. फिटिंगची मापं ही आपल्याला ना सीट पर्यंतच टाकायची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ए लाईन टॉप असल्यामुळे डायरेक्ट जोडायचं आहे. ना बघा, छाती घेचा चौथा भाग टाकायचा. 8 आहे छाती घेचा चौथा भाग. त्यानंतर कंबर घेचा चौथा भाग टाकायचा. 7.5 आहे. त्यानंतर सीट घेचा चौथा भाग टाकणार. 8.5 आहे, पण मी इथे 9 टाकते, थोडं लूजच ठेवते. आणि हे तीनही पॉइंट्स असे जोडून घेणार. आणि हा पॉइंट आहे ना, हा कसा जोडायचा माहिती आहे, हे बघा, या पद्धतीने ना असा क्रॉस हा पॉइंट जोडून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर दंड घेरायचा. आता मी इथे ना स्लीव्स थोडं लूजच ठेवते, डेली वेअर साठी आहे त्यामुळे. इथे मी 4.5 घेते. त्यानंतर इथे मी 5.25 घेते. आणि इथे मी 6 इंच घेते. तर अशा प्रकारे मी इथे पण जॉईंट करून घेतलंय असं. तर अशा प्रकारे मी इथे पण ड्रॉ करून घेतले. आता हीच माप मी मागे छापून घेते. तर आता आपण ह्याला फिटिंग मारून घेऊया, मग आपला टॉप रेडी होईल. ओके, अशाच प्रकारे मी त्या साईडचं पण फिटिंग करून घेते. आणि तर अशा प्रकारे ना आपला टॉप स्टिच करून रेडी झालेला आहे. आता आपण ना पॅन्टचं स्टिचिंग बघूया. पॅन्ट स्टिच करायला काही जास्त वेळ लागत नाही, एकदम कमी वेळात मी तुम्हाला आता पॅन्टचं स्टिचिंग कसं करायचं ते दाखवते. चला, तर आता हे आपलं पॅन्टचं कटिंग आहे. हे बघा, सगळ्यात पहिले हे असं ओपन करून घ्यायचं. ओपन करून घेतलं. आता चांगल्या बाजूला चांगली बाजू असं ठेवून घ्यायचं. हे 2 कटिंग्स आहेत, आपले 2 पार्ट्स आहेत, ते एकमेकांवर ठेवायचे कटिंग केलेले. हे बघा, असे ठेवायचे कटिंग केलेले दोन्ही पार्ट्स एकमेकांवर. आणि आहे ना, हे चांगल्या बाजूवर चांगली बाजू असंच ठेवायचंय. आणि हे जे सीटचा भाग आहे ना, मी तुम्हाला दाखवते बघा. हा जो सीटचा भाग आहे ना, हा जॉईंट करून घ्यायचा आहे. हा बघा, हा जो सीटचा भाग आहे हा जॉईंट करून घ्यायचा आहे. थोडं मार्जिन आहे ना जास्तच ठेवा, 1/4 इंचाचं तरी मार्जिन ठेवाच,
कारण आपण कळी नाही ना लावणार, त्यामुळे पाऊण इंचाचं मार्जिन ठेवून हे स्टिच करायचंय आपल्याला. आता हे आपण स्टिच करून घेऊया. चला तर आता मी ते स्टिच करून घेते. डबल स्टिच करायचंय आपल्याला. मी याच प्रकारे मी दुसरा भाग पण स्टिच करून घेते. या प्रकारे ना मी दोन्ही भाग स्टिच करून घेतलेत. आता काय करायचं तर हे असं ओपन करायचं. हे बघा मी जसं दाखवते ना व्हिडिओ मध्ये तसं ओपन करायचं. हे आता असं ओपन करून झाल्यानंतर आता ना इथून आपल्याला साईडने स्टिच करून घ्यायचंय. मग साईडने स्टिच करून घेण्याआधी काय करायचंय तर तुम्हाला बॉटम मारायचंय. हा बघा बॉटम मारायचंय. तुम्ही आधी स्टिच करून नंतर पण बॉटम मारू शकता, पण आधी स्टिच करून नंतर बॉटम मारल्याने काय होतं, समजा लूज किंवा टाईट आपल्याला पॅन्ट झाली ना तर करता येत नाही. त्यामुळे काय करायचंय तर पहिला तुम्ही असं बॉटम फोल्ड करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर साईडने स्टिच करून घ्यायचंय. तर आता आपण बॉटम फोल्ड करून घेऊया. चला हे बघा बॉटम फोल्ड करताना सांगते मी, इथे 1.5 इंच गॅप सोडलेला ना, मग त्या 1.5 इंचामध्येच आपल्याला बॉटम मारायचं आहे. तुम्ही 1 इंच सोडलात तर मग थोडा अर्धा इंच फोल्ड घ्या. सेम याच प्रकारे मी दुसरा बॉटम पण करून घेते. बॉटम असा एकमेकांवर ठेवून इथून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची आहे. एक पाऊण इंच आपण मार्जिन सोडलं असेल तर पाऊण इंच मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे. मी 1 इंच मार्जिन सोडलेलं, 1 ते 1.5 इंच मार्जिन सोडलेलं, पण मी 1 इंच ठेवून इथे स्टिच करून घेईन. डबल स्टिच करून घ्यायचं आहे. आता इलास्टिक घालायचंय आपल्याला. मग इलास्टिक साठी ना 2 इंच सोडलेलं ना, मग 2 इंच आपण पूर्ण मार्क करून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल की इथून आपल्याला स्टिच करायची आहे. पूर्ण 2 इंच मार्क करून घ्यायचंय. आणि आता काय करायचंय बघा नीट, इथून आहे ना थोडासा असा फोल्ड करून घ्यायचंय. पूर्ण असा फोल्ड करून घ्यायचंय. हा फोल्ड झाल्यानंतर, हा स्टिच करून झाल्यानंतर इथून असा फोल्ड करायचा आहे. पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आणि एवढंच फक्त गॅप सोडायचा आहे. थोडा इलास्टिक घालण्यासाठी गॅप सोडायचा आहे. तर आता आपण स्टिच करून घेऊया. सगळ्यात आधी मी असा बारीक फोल्ड मारून घेते इथे पूर्ण राऊंडला. हा फोल्ड मारून झाल्यानंतर आहे ना, आता आपल्याला इथून फोल्ड करायचं आहे. हा बघा असा, ही जी लाईन आहे ना इथून फोल्ड करायचं आहे. तर मी मध्यापासून स्टार्ट करते फोल्ड करायला. हा बघा मध्यापासून मी इथे स्टार्ट करते. बरोबर त्या लाईन वरून फोल्ड करायचं आहे. इथे बघा आता इथून स्टार्ट केलेलं ना आपण स्टिच करायला, मग इथे ना थोडं अंतरावर आपण स्टॉप करणार आहे. इथे आपण स्टॉप करणार आणि इथून आता आपण इलास्टिक घालण्यासाठी जागा ठेवली. आता आपण इलास्टिक घालून घेऊया. आता इलास्टिकचं माप कसं घ्यायचं, तर जेवढा पण आपला कंबर घेर आहे ना, तर कंबर घेर मधून 3 इंच वजा करायचं. आता माझा कंबर घेर 28 आहे, तर 28 मधून 3 इंच वजा करून मी 25चं इलास्टिक कट करून घेतलेला आहे. आता एक मोठा पिन घ्यायचा आहे आपल्याला आणि सलवार मध्ये आपण जसं नाडा घालतो ना तसंच आपल्याला इलास्टिक इथे घालून घ्यायचंय. हे बघा
ही जी ओपन साइड आहे तिथून आपल्याला इलास्टिक पास करायचं आहे. मी ह्याला असं पिनअप करून घेते म्हणजे हे आपलं आत जाणार नाही. हे बघा, अशा प्रकारे मी इथे इलास्टिक काढून घेतलेलं आहे ना. आता काय करायचं तर हे असं एकमेकांवर ठेवायचं आहे आणि स्टिच करायची आहे. थोडंसं ओढून मी अजून बाहेर काढते. हे बघा, हे असं एकमेकांवर ठेवायचं आणि डबल टिबल स्टिच करायची आहे. अशा प्रकारे ना इथे हे फिक्स करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे बघा, हे असं ओढायचं. ओढल्यानंतर आहे ना, हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना आपण सोडलेला तो पण स्टिच करून टाकायचा. हे जे इलास्टिक साठी आपण सोडलेलं ते स्टिच करून घ्यायचं आहे. ही आपली पॅन्ट पण रेडी आहे आणि त्याचबरोबर आपला हा टॉप पण रेडी आहे. तर अशा प्रकारे कॉर्ड सेटचं पूर्णपणे कटिंग आपलं झालेलं आहे. तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता. तर आजचं कॉर्ड सेटचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही जर अजून माझं चॅनल शेअर केलं नसेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.